राम कृष्ण हरी असेल तर जिवंत राहू शकतो महाराज. देव आयुष्य देतो आपल्याला. भगवंताने दिल्याला जे काही इतकी गोड वेळ एकतर ज्ञानेश्वरी मध्ये आलेली. एखाद्यानं सुपारी घेतली मारण्याची एका माणसाला घेऊन घेतली आणि माऊली म्हणतात रस्त्यानं तो माणूस येतोय आणि हा मारेकरी त्याच्या पुढे आलाय. माऊली म्हणतात आल्याच्या नंतर का कोणास ठाऊक जो पिस्तूल घेऊन आलेला आहे, जो हत्यार घेऊन आलेला आहे, त्याचं डोकं बदललं आणि त्याने विचार केला आणि त्याने सांगितलं म्हणजे जा मी तुला एवढ्या वेळेस माफ केलं. कोण म्हणतंय? जो हत्या करायला आलेला आहे तो म्हणतोय. माऊली म्हणतात उजू आयुष्य मारिते, आयुष्याला मारायला आल्याला लोभ करी. पुढच्या माणसावर लोभ करतो, प्रेम करतो. जो मारायला आलेला आहे तो लोभ करतो, तो त्याला सोडून देतो. महाराज सोडून देणारा कोण आहे? विचार देणारा परमात्मा असल्यामुळे त्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढं त्याला जगावंच लागतं. महाराज विचारामध्ये स्फुरण करणारा परमात्मा आहे. सगळं काही करणारा तोच आहे. महाराज सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुम्हाला सांभाळतो, आम्हाला सांभाळतो, अवया सृष्टीला तोच सांभाळतो, जीवात्म्याला तो सांभाळतो. एवढ्या आतापर्यंत योनी आहेत कितीतरी. शास्त्रात असं सांगितलंय 84 लक्ष योनी आहेत असे म्हणतात. सगळ्या जीवात्म्याला तृप्त केल्याशिवाय परमात्मा देखील तृप्त होत नाहीये असा त्याचा स्वभाव आहे. म्हणून अशा या परमात्म्याचं वर्णन आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे आणि दुसरं संतांचं वर्णन आपण करायला पाहिजे. आजचा जो अभंग आहे त्या अभंगामध्ये तुकोबार आहे आणि संतांचं वर्णन केलं. आता वर्णन करत असताना नीट आहे का बरं का, विशेषण द्यावे लागतात. उगाच सहजासहजी वर्णन करता येत नाही. काहीतरी वैशिष्ट्य असावं लागतं. काहीतरी त्यांना शब्दाने त्या ठिकाणी स्तुती सुमन जे आहेत ते त्यांच्यावरती उधळावे लागतात. त्याच्याशिवाय वर्णन होत नाही महाराज. मग ते जे काही वर्णन करत असताना विशेषण वापरलेले आहेत ते विशेषण त्या ताकदीचे असले पाहिजेत, त्या योग्यतेचे पुढचे असले पाहिजेत. तर आपलं असं असतं महाराज सहज असं. एका माणसाचं नाव होतं हिम्मत सिंग. काय नाव होतं? हिम्मत सिंग नाव. आता हिम्मत सिंगला विचारलं काय हिम्मत सिंग कुठे निघालात? आता हिम्मत सिंगचा आवाज जर बघितला तर महाराज, आवाज जर बघितला तर लहान लेकरासारखा आवाज. नाव हिम्मत सिंग आहे पण आवाज उग लहान लेकरासारखा छोटा आवाज उग आहे. नावामध्ये किती पावर आहे असं वाटतं. तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे. नाव कुबेर आहे आणि मोळ्या विकतो, काही उपयोग नाही महाराज. नाव सावित्री आहे पण विधवा झालेली आहे, नावाला उपयोग नाही. हे अभंग तुकोबारायाचा बरं का. याचा अर्थ असा आहे नावामध्ये तथ्य असलं पाहिजे तर वर्णन करता येतं. संतांच्या नावातही तथ्य आहे, संतांच्या चरित्रामध्ये तथ्य आहे महाराज. म्हणून संतांना विशेषण देत असताना 2 विशेषण तुकोबाराया देतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पवित्र सोबाणी, पवित्र सोबाणी,
पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी आई देवा देवा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय काय म्हणतात बघा. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. लक्ष द्या, सुज्ञ आणि जाणकार लोक आहात तुम्ही, चिंतन श्रवण करणारे आहात. पवित्र आणि सोवळी हे दोन विशेषण तुकोबराया संतांना देत आहेत. आपण व्यवहारामध्ये पवित्र कशाला म्हणतो आणि संत पवित्र कोणाला म्हणतात? व्यवहारामध्ये आपण ज्याला पवित्रता देतो ते खरंच पवित्र आहेत का? आपण ज्याला पवित्र म्हणतो, आपण पवित्र गाईला देखील म्हणतो. गोमाता आपण म्हणतो तिला, जननी जान कर दूध पिलाती सालचे माही भर. गोमाता पै सुधा पिलाती जीवन करती रक्षा. जीवन करते रक्षा करती जीवनभर. जीवनभर आपली संरक्षण करणारी जी गोमाता आहे त्या गाईला देखील आपण काय म्हणतो? पवित्र असं म्हणतो. पण नीट आहे का? गाय सर्वांगाने पवित्र आहे पण गायीचं तोंड पवित्र नाही असं म्हणतात. दोष आहे तिच्यामध्ये. गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ मिळाल्या ओहळ गंगा ओघ. हे तुकोबरायाचंच ब्रीद आहे, तुकोबरायाचं वाक्य आहे. गाय सर्वांगाने पवित्र आहे पण गायीच्या तोंडाला त्या ठिकाणी पवित्र मानलेलं नाही. याच्याही पुढे दूध हे देखील पवित्र आहे पण दूध ही नासतं महाराज. चिरकाल दूध राहत नाही, त्याच्यामध्ये न्यूनता आहे, कमतरता आहे. बाकी जेवढं आहे दुसरे सांगितलं जातं पवित्र. मध जे आहे त्या मधाला देखील आपण पवित्र असं मानतो. पंचामृत करत असताना सगळ्या गोष्टी लागतात तिथे. मध जे आहे ते उच्चिष्ट आहे, एका मधमाशीच्या तोंडातून आलेलं आहे. तोंडातून आलेलं जे मध आहे त्या मधाला देखील आपण पवित्र असं मानतो पण ते एका कीटकाच्या, एका माशीच्या तोंडातून आलेलं आहे. पवित्रता आपल्या दृष्टिकोनातून वेगळी आहे महाराज. संत जे आहेत या जगामध्ये पवित्र त्यालाच म्हणतात महाराज. कोणाला म्हणतात? जो सदैव नामस्मरण करतो तोच खरा पवित्र होतो महाराज. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. सुंदर प्रमाण दिलं महाराज. विठाला आपल्या या शरीराला, नासक्या शरीराला किंवा आपल्या जगण्याला, जीवनाला जर पवित्र करायचं असेल केवळ आणि केवळ भगवंताचं नाम आपल्याला पवित्र करू शकतं. शरीरामध्ये नाना प्रकारचे दोष आहेत. शरीर जे आहे ते काळाच्या अधीन जाणार आहे. सगळंच्या सगळे हे शरीर जे आहे ते तुकोबराने म्हटलं आहे की शरीर जे ते कुजका आहे, शरीर जे आहे ते नाशवान आहे. अशा शरीराला पवित्र करायचं असेल तर भगवंताचं नाम जे आहे ते आपण घेतलं पाहिजे. कधी कधी न घेतलं पाहिजे, सतत घेतलं पाहिजे. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च. आणि यत्नपूर्वक करायला पाहिजे महाराज. प्रयत्नपूर्वक जर आपण नाम घेतलं तर आपल्या जीवनामध्ये पावित्र्यता त्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि संत जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये दुसरा धंदा करतच नाहीत म्हणून ते पवित्र होतात. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. संतांच्या जीवनामध्ये पवित्रता येण्याचं एवढंच कारण आहे, नाम पतिताला पावन करणार आहे, पतिताला पवित्र करणार आहे. आजामेळ उद्धार त्या ठिकाणी झाला, अनेक गणिकेचा उद्धार झाला. हे केवळ आणि केवळ भगवंताच्या नामस्मरणामुळे. आणि संत त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा ठेवा हाच आहे त्यांचा. कोणता ठेवा आहे? आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार
अनेक. दुसरा प्रकार त्यांच्या जीवनामध्ये नाही. नामधारकाचा ठसा त्यांच्या जीवनामध्ये उमटलेला असल्यामुळे संत या जगामध्ये पवित्र होतात आणि सतत नामस्मरण करतो त्याला संत असं म्हणतात महाराज. अशी व्याख्याही तुकोबारायांनी केलेला आहे. जिथे नाम आहे, नीट आहे का, तिथे संत राहतात आणि जिथे संत आहेत तिथे नाम राहतं. हा दोघाचा त्या ठिकाणी समवाय संबंध आहे एक प्रकारचा. जसं धाग्याचा आणि कपड्याचा समवाय संबंध असतो तसं संतांचा आणि नामस्मरणाचा असल्यामुळे सतत नामस्मरण करत असणारे संत या नामचिंतनामुळे ते पवित्र होतात आणि तेच या जगामध्ये या भूमंडळामध्ये पवित्र ठरतात. म्हणून हे विशेषण पवित्र त्यांना दिलं महाराज. पवित्र आहेत आणि सोवळे आहेत. आता सोवळं म्हणजे काय? आपण जे अंगावरती घालतो पूजा हवन करत असताना तेही सोवळच आहे, पण खरं सोवळं आहे ना ते रेशमी धाग्यापासून बनतं. खरं सोवळं विटाळ जो आहे तो घोंगडीला नाही, घोंगडीला विटाळ नाहीये महाराज. त्याच्यानंतर रेशमी धाग्याला विटाळ नाहीये महाराज. वस्त्राला, धाग्याला, कपड्याला विटाळ आहे. याचा अर्थ असा आहे ही जे काही कापसापासून बनलेला आहे त्याच्यामध्ये जंतू राहू शकतात, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया राहू शकतात. सायंटिफिक आन्सर असा आहे की त्याच्यामध्ये कीटक राहू शकतात, म्हणून त्याला त्या ठिकाणी मला सोवळं म्हणलेलं नाहीये. पण रेशमी वस्त्र असेल, घोंगडी असेल, हे जे आहे ना ही त्या ठिकाणी याला पवित्र, त्या ठिकाणी सोवळं असं म्हणायला, याला विटाळ होत नाहीये. आणि म्हणून आणि तुम्ही बघा घोंगडीवर जो झोपतो ना त्याला असं सांगतात की त्या घोंगडीमुळे गुरुत्वाकर्षण देखील जास्त मिळतं. तुम्ही कितीही ब्रँडेड गादीवर झोपा, सकाळी उठूच वाटणार नाही, तुम्हाला उठूच वाटणार नाही. कारण ती गादी जी आहे त्या गादीमुळे तुमचं शरीर जे आहे त्या शरीराला उलट जास्त आळस येतो आणि तुम्हाला सकाळी पहाटे व्यायाम करण्याकरता, फिरण्याकरता सहजासहजी उठावंसं वाटणारच नाहीये. आणि तुम्ही जमिनीवर हे घोंगडं टाकून झोपा, ऑटोमॅटिक तुम्हाला 5-6 वाजता जाग येणार, शरीर देखील तुम्हाला त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ असा आहे भारतीय संस्कृती अशी आहे, त्यांनी काही काही गोष्टींना एवढं महत्व का दिलेलं आहे, त्याच्या मागे काहीतरी विज्ञान दडलेलं आहे. म्हणून महाराज, म्हणून रेशमी धागा जो आहे त्या रेशमी धाग्याला त्या ठिकाणी महाराज सोवळं त्याच्यापासून तयार झालेलं आहे, मग त्याला विटाळ नाहीये, त्या सोवळ्याला विटाळ नाहीये. तसं या जगामध्ये तो धागा जसं त्याला विटाळच नाहीये तसं संताला देखील विटाळ नाहीये. म्हणजे कोणता विटाळ नाहीये? ही माया जी आहे ती संताला स्पर्श करत नाहीये. नीट आहे का बरं का? त्याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे ज्याला माया स्पर्श झाली तो या जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये अडकतो आणि ज्याला माया स्पर्श होत नाहीये ते म्हणजे संत असतात महाराज. आणि म्हणून त्यांना सोवळे म्हणतात, अखंड सोवळे. तुकोबाराचा दुसरे एक त्या ठिकाणी ब्रीद आहे, अखंड आम्ही सदैव सोवळे असतो. आम्हाला या जगामध्ये माया तर स्पर्श करत नाही, काळ देखील आम्हाला स्पर्श करत नाही महाराज. शुद्ध झालेलं आहे. सोनं येऊ द्या बदल होत नाहीये, काही होऊ द्या जीवनामध्ये बदल होत नाहीत, अखंड सोळेत महाराज. काळ देखील ज्यांचा गुलाम झालेला आहे. बळीवंत आम्ही समर्थाचे दास, घातलिया कास कळी काळाशी, तेथे माणसाचा कोण आला पाड, उल्लंघनी जड गेलो आम्ही. आम्ही या जड संसाराचं उल्लंघन करून गेलेले आहोत असा आमचा त्या ठिकाणी अहंकार तुकोबाराया सांगतात बरं का. आणि असे तुकोबाराया असे जे संत आहेत, संतांचं वर्णन करत असताना सोवळ हे विशेषण त्यांना देतात. त्यांना स्पर्श कशाचाच होत नाही महाराज. निर्मळ जीवन त्यांचं झालेलं असतं महाराज, निर्मळ जीवन झालेलं असतं. म्हणून या जगामध्ये, या भूमंडळामध्ये संत तेवढे, नीट ऐका, पवित्र आहेत आणि सोवळे आहेत. पवित्र, सोवळी दोन विशेषण. एक तीच भूमंडळी, या भूमंडळामध्ये एक तेवढेच आहेत जे पवित्र आहेत
आणि त्या ठिकाणी सोवळे आहेत. आता आपण आपल्या जीवनात पवित्रही नाहीत आणि आपल्या जीवनामध्ये नाना प्रकारचे महाराज त्या ठिकाणी कितीतरी स्पर्श आपल्याला झालेले आहेत. विठाला बघा तुम्ही, कोणाचं जे चित्त आहे त्या चित्तामध्ये अनेक प्रकारच्या वासना असतात, विषय दडलेले असतात आणि हे विषय असे असतात हृदयामध्ये राहतात का मनी जोडे काम सदा जैसा, माऊली जसं म्हणतात, मनामध्ये राहतात. आणि एकतर ओवी असे सुंदर विषयाचं किंवा नुसतं त्या ठिकाणी स्मरण जरी केलं, माऊली म्हणतात तैसे विषयाचे घर, विषय जे आहे त्याचं नुसतं स्मरण जरी केलं तर घात करी असे खा विवेक जाता. म्हणजे बुद्धिमान माणसाला देखील घात करतात असे विषय असतात, जे बंधनामध्ये अडकवतात, जन्म मृत्यूला कारण ठरतात असे त्या ठिकाणी असतात. म्हणून माणसाने फसू नये महाराज. आपल्या जीवनामध्ये आपण सोवळं व्हावं, पवित्र व्हावं, याच्या करिता महाराज. आणि हे पवित्र आणि हे सोवळे कशामुळे झाले? दुसऱ्या चरणामध्ये ज्यांचा आवडता देवा, ज्यांचा आवडता देवा, ज्यांचा आवडता देवा, ज्यांचा आवडता देवा, चरणामध्ये काय सांगतात ऐका. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, त्यांचा देव सदैव आवडता विषय असल्यामुळे आणि अखंडित देवावर त्यांचं प्रेम असल्यामुळे तेच पवित्र आणि तेच सोहळे होतात त्या जगात. ज्यांचा आवडता देव, काय आवडतं भक्तांना संतांना? जगातलं काहीच आवडत नाही. नावडे जनधन माता पिता, आई वडील देखील आवडत नाहीत. हे वैशिष्ट्य आहे महाराज. भक्तांनी फक्त देव आवडतो, दुसरं तिसरं जगातलं काही आवडत नाहीये. अहो सगळे विषय त्यांच्या पायाजवळ लोटांगण घालतात. देव ज्यांच्या ताब्यात आहे, देव ज्यांनी वश केलेला आहे, ज्या देवाने हे सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे, असा देव ज्यांच्या सानिध्यात आहे, त्याला या जगातल्या कोणत्या गोष्टीची कमतरता असेल का? पण नाही. संतांना या जगामध्ये देवाशिवाय काहीच आवडत नाहीये. आणि तुमचं आमचं जर बघितलं,
आपल्याला देव सोडून बाकी सगळंच आवडतं. अनेक नलगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा, ही मागणी तुकोबाराची एक प्रकारची. अनेक ठिकाणी माझा अर्थ इच्छा जी आहे ती असूच नाही. कारण देवा तू जे काही हे भौतिक विश्व तयार केलेलं आहे, या भौतिक विश्वातलं आज आहे पण भविष्यामध्ये राहत नाही. याचा जो स्वभाव आहे तो नाशवान स्वभाव आहे. म्हणून या जगातलं दुसरं तिसरं काही नको, तू फक्त आम्हाला पाहिजे, दुसरं तिसरं काही नाही. आणि खरं सांगायचं, हरी आला हाता, पुन्हा त्याच्याविषयी भीतीही राहत नाहीये. संसाराविषयी तर भीती राहतच नाही. मग भय कैसी चिंता. माणसाला ह्या दोनच व्याधी आहेत, नीट आहे का, दोनच रोग आहेत जगाच्या पाठीवर. कोणत्याही धर्मातला माणूस असू द्या, एक तरी त्याच्याकडे चिंता आहे आणि दुसरी भीती आहे. महाराज, हे दोनच आजार आहेत त्याला. तो घाबरतो, कुणाला घाबरतो? मृत्यूला घाबरतो. दुसरं तिसरं कशाला? एखाद्याच्या मागे वाघ लागला, आता तो वाघाला घाबरतो का वाघ मला फाडेल म्हणून, मी मरेन म्हणून घाबरतो? माझी भाषा कळते? तो वाघाला घाबरतो का मृत्यूला घाबरतो? मी मरणार आहे, वाघ माझा पाठला करत आहे, मी मरणार, त्या मरण या शब्दाला तो घाबरत असतो. वाघाला घाबरत नसतो महाराज, मृत्यूला घाबरत असतो. आणि जगामध्ये प्रत्येक जण भयभीत झालेला आहे, होतो तो केवळ आणि केवळ मृत्यूमुळे होतो. आणि संत कुणाला म्हणावं? नीट आहे का, ज्याने मृत्यूला आपल्या ताब्यात घेतलेला आहे. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मृत्यूची चिंता ही संताच्या जीवनातून गेलेली असती महाराज. आता भय नाही, कोणतीच त्यांच्या जीवनामध्ये भय नसतं महाराज. आणि मृत्यूवर जो विजय प्राप्त करतो ना, तोच खरा संत ठरू शकतो. या जगामध्ये मृत्यूने सगळ्यालाच गिळलेला आहे, पण संताला आतापर्यंत त्याला गिळता आलं नाही महाराज. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा खाय काळ आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगाला काळ खातो पण आम्ही त्याच्या माथ्यावर पाय देतो महाराज. अशी योग्यता जी आहे ही केवळ आणि केवळ देव साध्य केल्यामुळे त्यांना प्राप्त झालेली आहे. तर काळाने आतापर्यंत कोणाला सोडलं नाही महाराज. काळ असतो, काळ कोणाला सोडत नाही महाराज. संतांना सोडतो का? गुलाम झालेला असतो काळ त्यांचा. हे वैशिष्ट्य आहे संतांचं. जीवनामध्ये अखंडित देवावर प्रेम करतात आणि सदैव त्या ठिकाणी आवडीचा विषय भगवंत त्या ठिकाणी ठरतो, दुसरं तिसरं काही नाहीये. आणि देव सोडून तुम्हाला इतरत्र काही आवड द्या, काही असू द्या महाराज, काही असू द्या. रावण आहे, रावणाच्या जीवनामध्ये आवडच आहे. एका स्त्रीवर, एका राजघराण्यातली जी होती सीता माता, अरण्यामध्ये एकांतामध्ये राहत असताना तिचं अपहरण करावं ही बुद्धी रावणाला सुचावी, हे वैशिष्ट्य आहे. विषय बघा आवडीचा कसा असतो बघा. रावणाला जेव्हा तिची जी त्या बहीण आहे ना रावणाची, शूर्पणखेने जाऊन सांगितलं होतं की सीता जी आहे ती दिसायला कशी आहे, तिचं सौंदर्य कसं आहे. हे सौंदर्याचं वर्णन ऐकल्याच्या नंतर मग रावणाला आवडायला लागली. मग काय करायला पाहिजे? असं तर आणता येत नाहीये. मग अपहरण करण्याकरता तो प्रसंग सगळ्याला तुम्हाला माहिती आहे. मला एवढा त्याच्यातला सिद्धांत सांगायचा आहे. रावण सोन्याची नगरी सोडून, हेट आहे का बरं का, माणूस पतित होतो तेव्हा किती पतित होतो बघा. एक तर नगरी सगळी कशाचे चोपले, काय सोन्याची. रावणाची नगरी कशाचे? सोन्याची आहे. सोन्याच्या लंकेत राहणारा रावण एवढं सोनं असताना, मंदोदरी सारखी पत्नी असताना देखील एका अबला स्त्रीवर आवड बसावी आणि तो सगळाच्या सगळा परिवार सोडून, नगरी सोडून अरण्यामध्ये, वनामध्ये यावं.
नाशिक या ठिकाणी पंचवटी या ठिकाणी यावं महाराज. कुठे श्रीलंका आणि कुठे नाशिक बघा तुम्ही. आवड कुठपर्यंत माणसाला घेऊन जाईल काही सांगता येत नाहीये. आवडीचा जर विषय असला ना, माणूस किती रात्रभर जागेल. आवडीचा विषय पाहिजे त्याचा. आवडीचा विषय असेल. व्यसन करणाऱ्या माणसाला विचारा तुम्ही, त्याला सगळंच माहिती असतं, फक्त त्याचा आवडीचा विषय रॉंग असतो, चुकीचा असतो महाराज. म्हणून त्याला त्याच्या आहारी गेलेला असतो, सांगता येत नाही. मला सांगायचं एवढंच आहे, आवड जर निर्माण झाली आणि एखाद्या वाईट विषयावर जर आवड जर निर्माण जर झाली तर स्वतःचं जीवन पतित होतं, अधोगतीला जात होतो. रावणाकडे सगळंच आहे, पण एका स्त्रीवरची आवड निर्माण झाली, उभं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं महाराज. आणि त्याच रावणाच्या कुळातच रावणाचाच भाऊ बिभीषण आवड रामावर बसली. एकाची आवड स्त्रीवर, एकाची आवड देवावर. ज्याने सोन्याची लंका त्यागली, बिभीषणानेही सोडली लंका, ऐका बर का, आणि रावणानेही सोडली लंका. पण दोघांच्या त्यागाचा मध्ये फरक आहे महाराज. एकाने देवा करता सोनं सोडलं आणि एकाने स्त्री करता सोनं सोडलं. म्हणजे आवडीचा विषय कसा असतो. बिभीषणाला राम आवडला आणि देव आवडल्यामुळे अनायास संपत्ती ही मिळाली, अनायास पुन्हा ही लंका उपभोगायला मिळाली. आवडीचा विषय देव आहे. आणि रावण सगळं उद्ध्वस्त झालं महाराज. रावण नाव देखील आपण आपल्या पोराचं ठेवत नाही. ठेवतात का? नाही ठेवत. एखाद्या माणसाचं रावण नाव आपण ठेवत नाहीये. का ठेवत नाहीत? विद्वान आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण एक चूक आहे, आवडीचा विषय चुकला महाराज. आवड जी आहे एका स्त्रीवर बसली. रामायणामध्ये त्याचं प्रशंसनीय स्तुत्य असं त्या ठिकाणी वर्णन केलेलंच नाहीये. आणि असा रावण आहे, आवडीचा विषय चुकीचा ठरला. मला एवढं सांगायचंय, संतांना देव आवडला म्हणून संतांचे आपण नाव ठेवतो महाराज. संतांना ज्यांचा आवडता देव, आवडीचा विषय तर देव आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण, 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 आवडे हे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टीमुळे ऐसा तुला, आता दृष्टीमुळे ऐसा तुला, आता दृष्टीमुळे ऐसा तुला, आता दृष्टीमुळे ऐसा तुला. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टीमुळे ऐसा चतुरा आहे, आता दृष्टीमुळे ऐसा चतुरा आहे, आता दृष्टीमुळे ऐसा चतुरा आहे, आता दृष्टीमुळे ऐसा चतुरा. संतांना देव आवडतो. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. संतांचे हे आवडीचे विषय आहेत. ज्यांचा आवडता देव, त्यांना देव आवडतो. आणि आवडणारा देवाविषय अखंडित प्रेम भाव. काय प्रेम आहे, काय गवळणीचं प्रेम होतं महाराज. एकदा भगवंताचं माथा दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं कृष्ण परमात्म्याचं. देवर्षी नारदजी जातात आणि भगवंताला विचारतात, देवा काय झालं? नारदाला करमतच नव्हतं. सदैव आता नारद म्हणजे संत येतं. ते म्हणतात की नारदा काय करावं, माथा दुखायला लागलाय, माझं डोकं जे आहे ते फणफण करायला लागलं, भयंकर दुखत आहे. मग देवा औषध लाव, काहीतरी लाव.
त्यावेळेस देव म्हणतात हा औषधाने ठीक होणार नाही. मग म्हणले या माथ्याला चरणाची धूळ लावावी लागते. चरणाची जी धूळ आहे ती लावल्याच्या नंतर, त्याचा लेप लावल्याच्या नंतर हा माथा जो आहे तो माझा माथा शांत होणार आहे. आश्चर्य वाटलं नारदाला. ज्याच्या चरणावर आपण मस्तक टेकवतो अशा देवाच्या माथ्याला चरणाची धूळ लावायची, किती पाप आहे मोठं. सगळ्या नगरीत विचारलं महाराज, सगळीकडे विचारलं, सगळीकडे, पण कोणी देखील आपल्या पायाच्या खालची माती द्यायला तयार नव्हतं. कोण द्या महाराज? देवाच्या माथ्याला ती माती जर गेली तर नरकगामी, नरकाला जावं लागेल. काय करावं लागेल? कोणी द्यायला तयार नव्हतं. नारदजी गवळणीकडे गेले आणि गवळणीला विचारलं, का ग गवळणीनो, तुम्ही देवावर प्रेम करता? म्हणजे हो करतो. देवाचा माथा दुखायला लागलाय आणि अशी अशी माती पाहिजे. घ्या म्हणले नारदजी, माती पाहिजे चरणाची. ब्रजरज त्याला म्हणतात. आणि ही ब्रजरज जेव्हा त्या गवळणीने नारदाला दिली, नीट ऐका, त्यावेळेस नारदाने विचारलं, तुम्हाला नरकाला जायची भीती वाटत नाही का? नरकाला जायची भीती वाटत नाही का? कीर्तन ध्यानात राहिलं तर न राहील, पण हा सिद्धांत ध्यानात ठेवा. गवळणीने काय उत्तर द्यावं? आमचं देवावर एवढं प्रेम आहे की ती प्रेमापोटी आम्ही नरकात जायला देखील घाबरणार नाही. हे निस्वार्थ भावनेतलं प्रेम आहे महाराज. ज्याच्यावर निरतिशय प्रेम असतं ना, तो प्रेमी माणूस त्या प्रेमापोटी कुठेही जायला तयार होतो. आवडीचा विषय आहे तो. नरकात काय 28 नरकात जायला तयार आहोत, कुठेही जायला तयार, पण देवाचा माथा शांत झाला पाहिजे, झाला पाहिजे. हे खरं अखंडित प्रेम म्हणतात त्याला. ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना, त्या प्रेमी माणसाला असं वाटतं की तो मिळाल्याकरता आपण काही केलं तरी चालेल महाराज. अखंडित प्रेम भाव अशी संत असतात महाराज. आणि अशा संतांचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठोबार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, कुमार कुमाई, आवडता देव अखंडित प्रेम भाव. अखंड प्रेम भाव असतो महाराज, कारण त्यांचा विषय तो ठरलेला असतो. ध्यान देवावरती असतं, दुसरं तिसरं काही नसतं. याच्याकरता एक गाथ्यामध्ये आलेला एक अभंग आहे, फार सुंदर आहे. ध्यान कसं असतं बघा. ध्यान कसं असतं, एखादी जुन्या काळातली माता माऊली पाणी आणायची. आता विहिरी राहिल्या नाही, आता राहिले नाही, पण जुन्या काळातला तुकोबाराने दृष्टांत दिलाय. दुडीवर दुडी, दुडीवरी दुडी असं म्हणतात. म्हणजे घागरीवर घागर ठेवणे, याला दुडीवर दुडी असं म्हणतात. मग ती जी स्त्री आहे, जेव्हा रस्त्यानं चालते, चालताना तिच्या माथ्यावरती 2 घागरी आहेत, घागरीवर घागर आहे. आता काय असतं, जिचा अभ्यास झालेला असतो ना, अशी जी माता माऊली असते ना, ती दोन्ही हात सोडते आणि या दोन्ही घागरी घेऊन ही जी गुजरी आहे, जी स्त्री जी आहे, ही चालायला लागते महाराज. पण ऐका बर का, चालता चालता ती आपल्या मैत्रिणीला गप्पा ही मारते. म्हणजे का ग सखूबाई, काय चाललंय तुझं, कसं आहे, सगळ्या गप्पा संसारातल्या वगैरे चालतात सगळं. आता तिचं सगळंच्या सगळं बोलणं चालू आहे, सर्व चालू आहे, पण ध्यान मात्र कुठे आहे? नीट आहे का बरं का. अंतःकरणाची जी वृत्ती जी आहे ना, त्या घागरीकडे असते. तोंडानं बोलणं चालू आहे, पण ध्यान मात्र त्याच्याकडे असतं. संत जे आहेत ना, ते देखील व्यवहारात राहतात, संसारात राहतात, ते सगळं करतात, पण ध्यान त्यांचं फक्त देवावरतीच असतं महाराज. दुसरीकडे त्यांचं ध्यान जात नसतं. अनेक दृष्टांत दिले तुकोबाराने. दुसरा दृष्टांत असा दिलेला आहे, जी व्याजानं देणारी, पैसे देणारी माणसं असतात ना. आता तुकोबाराचं हे वाक्य बरं का, ते द्यावं का न द्यावं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे. एखादा लोभी माणूस जेव्हा एखाद्याला टक्केवारीनं पैसे देतो, तेव्हा त्या माणसाच्या
अंतःकरणामध्ये त्याच्या डोक्यामध्ये एकच सतत विचार असतो, किती झाले. माऊलीची ओवी आहे बर का, जळती आगे घालती उडी, एकोत्तरीची या वाडी, जळती आगे घालती उडी. महाराज आता आमचे बडे महाराज या ठिकाणी बसलेले, तर बडे सर, शिरूरची बँक आहे, शिरूर कासारची, त्या शिरूर कासारच्या बँकेमध्ये ही ओवी लिहिलेली मी वाचली होती. पहिल्यांदा गेलतो त्यावेळेस इथं मला आश्चर्य वाटलं महाराज. म्हणजे एक उत्तर वाढण्याकरिता, 1% वाढण्याकरता आगीमध्ये उडी घेतात माणसं, ही माऊलीची ओवी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, त्या व्याजाकडे जसं त्या सावकाराचं सतत ध्यान असतं. आणि आणखीन एक दृष्टांत तुकोबाराय देतात, तसंच आहे. मग लोभ्या काळांतराची आस, त्याला काळ कधी लोटेल त्याची आस असते, तसं ध्यान असतं. तसं संत जे आहेत ना महाराज, हरी रूप ध्यान झाले. अभंगाचा भाव असा आहे, त्यांचं ध्यान जे आहे ते देवावरती आहे, इतरत्र ध्यान नाही. आपण तुमचा आमचा जर विचार जर केला तर आपलं नको तिथं ध्यान असतं महाराज, आणि नाही ते ध्यानात येतं आपल्या. चांगलं तर कधी ध्यानात येत नाही महाराज. काही काहीच्या स्वप्नात देखील चांगलं येत नाही, भूत लागतात स्वप्नात देखील त्यांना, सर्प पाठीमागे लागतो, काही घडतं महाराज. स्वप्नात जर माणसाला सुख मिळत नसेल, जिवंतपणात कसं सुख मिळेल, जागे असताना कसं सुख मिळेल. विठाला सतत चिंता करतो महाराज, तो मनुष्य असतो. आणि ज्याची चिंता निघून गेलेली असते तो भक्त किंवा तो संत असतो. त्याचं एकच कारण आहे, अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव, तीच भाग्यवंते, सरती पुरती धनवित्ते. आणखीन एक विशेषण देतात, भाग्यवान कुणाला म्हणावं. भाग्यवान तुमच्या आमच्या दृष्टीने वेगळा आणि संतांच्या दृष्टीने वेगळा महाराज. भाग्यवंत मनोजया, ज्याची देवावरी माया, ज्याला देवावरची माया किंवा भगवान आवडतो तोच खरा या जगामध्ये भाग्यवंत आहे महाराज. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये असं सांगत आहेत की भाग्यवान तेच आहेत, फक्त आणि फक्त संत. तीच भाग्यवंती, सरती पुरती धन वित्ते. सरणार जे काही आहे त्यांच्या जीवनामध्ये, पुरणार जे काही, खरं जे वित्त आहे त्यांच्या जीवनातलं, ते म्हणजे आणि फक्त देवच आहे महाराज. आता नामस्मरण हे देखील धन सांगितलेलं आहे महाराज बरं का. तुकोबारायचं वाक्य आहे, जोडिले हे नसरे धन. हे जे धन आहे जोडल्यालं, अमूर्त मूर्त मधुसूदन, अमूर्त स्वरूपाचं जे काही जोडलेलं आमचं धन आहे, हे कधीही न संपणार असल्यामुळे आजचा पैसा उद्या संपतो महाराज. पण आज 750 वर्ष झाले रूप पाहता लोचनी या अभंगाला. कधी वाटलं का तुम्हाला हा अभंग शिळा झालाय? हा अभंग बोर करतोय आता माणसाला. शिळ नाहीये, बोर होत नाही महाराज. 750 वर्ष झाले तशाला तसा जिवंत आहे. हे सगळं हे धन आहे खरं महाराज. आणि हे संतांच्या जीवनामध्ये असतं, सरती पुरती धनवित्ते. आता अशा पवित्र, अशा भाग्यवान, फक्त संतांची सेवा करा, देवाची करण्याची गरज नाही. ती देवाला आपोआप त्या ठिकाणी प्राप्त होते शेवटच्या चरणामध्ये. सरती शेवटी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, अशा संतांची सेवा जर केली तर ती आपोआप देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. संताची सेवा करा, आपोआप देवापर्यंत पोहोचते महाराज. याचा अर्थ असा आहे, नीट ऐका बरं का. एखाद्या आईला, जी माता आहे, त्या मातेला जर तुम्हाला प्रसन्न करायचा असेल, तिचा मुलगा कसाही असू द्या त्याचं वर्णन करा. मुलगा असतो ना, तो शेंबडा असू द्या, कसाही असू द्या, देखणा नसू द्या, त्या पोराची स्तुती केली की कोणतीही आई जी आहे ती प्रसन्न होते. आईचं वर्णन करण्याची गरज नाहीये, पोराचं कौतुक करा, आपोआप आई खुश होते. तसंच आहे, तुम्ही संतांचं वर्णन करा, देव आपोआप खुश होतात. तुम्ही संतांची सेवा करा, आपोआप देवापर्यंत ती पोहोचते महाराज. आणि दुसरा एक अर्थ असा आहे, भगवंतापर्यंत घेऊन जाणारे संतच असतात आपल्याला. सहजासहजी तर आपल्याला जाता येत नाही. त्याला आजच्या भाषेमध्ये तुम्ही काही म्हणा, मध्यस्थी म्हणा, मध्यस्थीशिवाय काम होतच नाहीत. कोणतेही असू द्या, कोणतेही असू द्या, दुवा हा असावाच लागतो. आणि असा दुवा असल्याशिवाय आपण तिथपर्यंत जात
शक्य नाही महाराज, जाऊ शकत नाही. तर आणि याच्याकरता आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, दुःखातून कुठेतरी बाजूला सरकायचं असेल, तर आपण संतांची सेवा करा, चांगल्या माणसाची सेवा करा. संत म्हणजे काय? जो चांगला माणूस आहे, सद्गुणी माणूस आहे, जो विचाराने श्रीमंत आहे, त्याच्या सानिध्यात राहा. कारण वाईट संगतीत तुम्ही राहिलात ना, कुविचार, अहो काही काही माणसं अशा असतात, चांगली असतात, फक्त आणि फक्त वाईट माणसाच्या जवळ राहिल्यामुळे बर्बाद होतात. स्वभाव चांगला असतो त्यांचा. अहो याच्या पुढे जाऊन सांगतो, तुकोबारायांनी वर्णन केले मग सांगतो, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. हिरा असतो, हिरा किती अनमोल आहे, डायमंड ज्याला आपण म्हणतो, असा हिरा अनमोल असणारा घण जरी घातला तर फुटत नाही महाराज. एवढा कठीण आणि कठोर असतो, एवढं काठिण्य त्याच्या शरीरामध्ये, एवढं काठिण्य आहे त्याच्या अंगी. एवढा टणक हिरा, एवढं गुणाने युक्त असणारा स्वयंभूती ज्योती, म्हणजे स्वतः त्याच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडत असतो महाराज. त्याला विकत आणण्याची देखील गरज नाही प्रकाश. असा हा स्वयंप्रकाशित हिरा अनमोल असणारा ढेकणाच्या संगतीत गेला, आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा अर्थ असा आहे, तुम्ही आम्ही देखील हिरेच आहोत महाराज. फक्त कुसंगतीत गेल्यामुळे आपण बर्बाद होतो. सत्संगतीमध्ये आपण जायला पाहिजे. अर्धा क्षण घडता संतांची संगती, अर्धा क्षण घडता जरी संतांच्या सानिध्यामध्ये गेलात तर जीवनामध्ये शांती प्राप्त होते महाराज. म्हणून आपण सत्संगे प्रबळे, सत्शास्त्राची बळे, जन्म मृत्यूची निमाळे, निस्तरतील राणे. माऊली म्हणतात, या जन्म मरणातून जर निसटून जायचं असेल तर सत्संग करायला पाहिजे. चांगल्याच्या संगतीत आपण जर राहिलो तर आपली जी सेवा जी केलेली ती देवापर्यंत आपोआप पोहोचते महाराज. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. 11 वाजले आहेत. शहरातलं कीर्तन आहे, बंदिस्त त्या ठिकाणी झालं पाहिजे वेळेवरती, नाहीतर पोलिस धरून नेतील मला पुन्हा. सुंदर या ठिकाणी महाराज वेळ झाली आहे आपली, 11:15 वाजले आहेत. 11 वाजले कीच लोक आ करायला लागतात.
हा आमचा रोजचा एक्सपिरियन्स आहे. 11च्या पुढे जातच नाही महाराज मी. सुंदर पद्धतीचे या ठिकाणी हे आमचं परिवार, माकोडे परिवार आणि समस्त या ठिकाणचे उपस्थित असलेले गुणीजन मंडळी, गायक वादक मंडळी, अगदी अगत्याने या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्ही बोलत असताना इकडे तिकडे 4 शब्द गेले असतील तर अगदी मातेच्या अंतःकरणाने यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनम यद भवेत तत्पदम क्षम्यताम देव प्रसीद परमेश्वर. बोलिलो जे काही तुमचे या हिता, वचन नेनता क्षमा कीजे. वाट दावी तया नलगे रुसावे, अति त्याये जीवे नाश पावे. विठ्ठल जय जय.